जमीन हस्तांतर पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना. महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय. जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. शासकीय जमिनीची विक्री, हस्तांतर, पुनर्विकास आणि वापर यासाठी लागणारी मंजुरी आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याकडून मिळणार आहे. यापूर्वी ही मंजुरी शासन स्तरावरून दिली जात असल्यामुळे नागरिकांना अनेकदा मंजुरीच्या प्रतीक्षेत राहावे लागत होते. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार करण्यात आलेल्या बदलामुळे शासकीय जमीन हस्तांतराची प्रक्रिया जलद होऊन नागरिकांचा पैसा, वेळ, प्रवास वाचणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत निर्णय घेतला असून हा निर्णयाबाबतचे शासन आदेश सुद्धा जाहीर केला. शासकीय जमिनीची विक्री, हस्तांतरण, पुनर्विकास अतिरिक्त FSI किंवा TDR यांच्या परवानगीसाठी मंत्रालयातून संबंधित खात्याकडून मान्यता घ्यावी लागत. मात्र आता हे पूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्यामुळे स्थानिक पातळीवरच याबाबतचा मंजुरी मिळणार आहे. या संबंधात यापूर्वी 28 डिसेंबर 2015 व 17 सप्टेंबर 2016 रोजी काढलेल्या अधिसूचना रद्द करण्यात आल्या आहेत.